संदर्भात तुमच्याकडनं काय अद्याप काय उत्तरं एकही येत नाही. मला एक सांगा, आता जे लाईट चालूचं काम चालू झालेलं आहे त्याच्यावर खरोखर तुमचं अभिनंदन आहे, पण ते कशातनं काम चालू आहे ते काय सांगू शकता का? हे तुमच्या घरातनं करताय, प्रशासनाच्या वतीनं करताय? तुम्हाला ते काम मंजूर झालेली पाठवले ना साहेब प्रापंचिक? नाही पाठवलं तुम्ही त्याच्यावर मी पण नाही पाठवलं नाही. ते कशावर त्याची कॉपी द्या. तुम्हाला व्हॉट्सअपच टाकले आपल्याकडे असेल ना ऑफिशियली. नागरिकांचा साहेब ज्वलंत प्रश्न आहे. त्या ठिकाणी जीवन मरणाचे प्रश्न आलेले आहेत. आता पाणी चारीसाठून तुम्ही तोडलेलं आहे. नाही, इतका फॉलोअप करून तुमच्याकडे काय उत्तरच येत नाही. आम्ही एवढं फॉलोअप करतोय, एकही उत्तर नाही तुमच्याकडनं आलं मला. नाही एकही पोचलेलं नाही मला उत्तर. ते एक पहिलं जे पत्र दिलं ना, आम्ही त्याच्यावरही पत्र दिलं आहे का? त्याच्यावरती काय पत्र दिलं आहे हे बघा. हे जे पत्र आहे ना तुम्ही दिलेलं, ह्याच्यामध्ये काय म्हणताय लाईट मंजूर आहे. पण ती लाईट कशामध्ये मंजूर आहे ते पहिलं सांगा. हां, शासनाची मंजूर आहे. कुठच्या शासनाचं? त्याची काय कॉपी आपल्याकडं? महामंडळाची कॉपी आपल्याकडे इथं बघायला की बाबा हे महामंडळाच्या वतीनं मंजूर आहे. ही मंजूर आहे सांगितली ना. पुढची ही तुम्ही टाकलेली नाही. बरं, ही आता मंजूर आहे तुमची किती? 10, 20, 25 लाख रुपये मंजूर आहे, बरोबर आहे? त्याची कॉपी आम्हाला देताय? हां, द्या. मग आता हे जे काय मॅडम द्या, हे काय ॲफिडेव्हिट आहे बरं सांगा. नक्की काय आहे ॲफिडेव्हिट म्हणजे काय आहे? हे कसं असतंय, हे 1.3% सुप्रीम चार्जेस तुम्ही MSCBला विचारायला, त्यांना माहिती आहे त्यांची रेग्युलर प्रोसिजर. आमच्या डिपार्टमेंटनं जर काम केलं तरी हे तिथला लोकल एक माणूस लागतो आणि 1.3% सुपरविजन चार्जेस त्यांना आम्हाला पेड करायचे असते. हे आमचं काम करतंय जलसंपदा विभागाचं विद्युत विभाग. जो विद्युत विभाग आहे जलसंपदा अंतर्गत आलोऱ्याला तुझं ऑफिस आहे, ते काम करतं. कारण की ते एक्सपर्टीज आहे. तुम्ही आता तुमचं शिक्षण झालं ना 1.3 DDF मधनं ते काम होतंय हां. आणि त्या अनुषंगाने तिथं आता आपलं काम चालू आहे. ह्या ॲफिडेव्हिटचा तर मग तुम्ही अर्थ सांगा मला. काय ॲफिडेव्हिट आहे? तुम्ही नागरिकांना काय सांगितलंय आणि हे ॲफिडेव्हिट काय घेतलंय? ॲफिडेव्हिट करताना त्यांना कल्पना दिली होती का हे ॲफिडेव्हिट कसलं आहे, काय आहे? कारण एवढी काय शिकलेली नाही तुम्ही. काय लाईन शिफ्टिंग आणि ट्रान्सफॉर्मर जो बसवायचा आहे. हे चक्क तुम्ही फसवणूक करताय. हे ऐका, हे ॲफिडेव्हिट काय आहे? हे प्रायव्हेट करतायत. कोण आहे तुमचं नाव सांगा. हे ॲफिडेव्हिट बघा, हे वाचा. हे प्रायव्हेट स्वतःच्या पैशानं हे ॲफिडेव्हिट करतायत असं त्यांच्याकडनं गोड बोलून तुम्ही करून घेतलेलं आहे. 1.53% मधलं काम आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे त्यांनी. फक्त हे कसं आहे, जमीन मालक किंवा तो उभा लागतो म्हणून आपण हे दिलेलं आहे. त्यांच्याकडनं 1 रुपया घेतलाय का तुम्ही मला? नाही, हे ॲफिडेव्हिट आता आम्ही ते अडवलं म्हणून ऐका जरा. मी त्याचा अर्थ सांगा ना ॲफिडेव्हिटचा काय. हे ॲफिडेव्हिट कोणी करून घेतलं? ते यात्रिक विभाग. मला माहित नाही, यात्रिक विभाग आलो आहे ना, त्यांना माहिती आहे. कारण की ही प्रोसेस सगळी जी केली ती त्यांनी केली. हे केलेलं नाही तुम्ही त्यांना सांगितलं. ऐका जरा, हे तुम्ही त्यांना सांगितलं. मी काय एक्सपर्ट नाही. आमचं यांत्रिक विभाग, आपला विद्युत विभाग जो आलोऱ्याचा आहे ना, तो एक्सपर्ट आहे. त्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे आणि त्यांच्या थ्रू त्यांनी 1.3 DDF मधनं ते काम केलेलं आहे. ते काय करणार आहे, लाईन शिफ्टिंग करणार आहे, त्याचा ट्रान्सफॉर्मर बसून देणार आहेत. त्यांचे जे घरोघरी कनेक्शन आहेत ते आता त्यांचं पुढचं पार्ट आहे. हे यामध्ये लाईन शिफ्टिंग, जी हाय टेन्शन लाईन गेलेली आहे ती शिफ्टिंग करून घेतोय. ट्रान्सफॉर्मर बसवायचं आहे आणि त्यातनं मग त्यांना घरोघरी कनेक्शन द्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला काम होण्याशी मतलब आहे. नाही, तुम्ही काम नाही. ह्या एका माणसान स्वतःच्या पैशाने ॲफिडेव्हिट काय सांगतात? एक मिनिट तुम्ही समजून घ्या. ह्या एका माणसानं हे संपूर्ण काम स्वतःच्या पैशान करतो. ह्या ॲफिडेव्हिटमध्ये आहे. उर्वरित ॲफिडेव्हिटमध्ये आहे. तुम्हाला मराठी पाहिजे तर मराठी देतो, कन्नड पाहिजे तर कन्नड देतो. तुम्ही नाही, तुम्ही एक तर मराठीत. आणि तुम्ही जे शासनाचा पैसा करताय ना, हे स्वतःच्या पैशान खर्च करताय तसं ॲफिडेव्हिट करून घेतलंय तुम्ही लोकांनी. जेव्हा मी 3 तारखेला तिथं दिनारा केला, आलोरा विभागाला विचारा, मला माहित नाही. नाही, ह्याच्यात तुम्ही सांगितलं त्यांना आलोरा विभाग माहिती ना. हा जो ठेकेदार कोण आहे ना तुमचा संगमतवाला साताऱ्याचा, हे माझं नाही आहे. अहो त्याच्याशी तुमच्याकडे आले नाही. यांना कुठं तुम्हाला आलोरचं माहिती आहे का? मी काय सांगितलं तुम्हाला साहेब, हे काम करते आलोरेचं एक विद्युत विभाग. आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त त्यांना आमच्या निधी फक्त आम्ही देणार आहे. बाकी जे एक्झिक्युशन करायचंय किंवा तिथलं जे कोणाला देणार तुम्ही? ऐकून घ्या. कोणाला देणार? ऐकून घ्या. हे जे काही एक्झिक्युशन करणार आहे तो विद्युत विभाग आलोरे करणार आहे. यात मला माहित नाही की त्यांनी ॲफिडेव्हिट का केलंय. हे फक्त मला माहिती आहे का, तर 1.3 DDF चार्जेस घेतात आणि तिथला स्थानिक जो असतो रहिवासी, त्याचा ते असेसमेंट उतारा लागतो त्याला. त्याशिवाय ती केस तयार होत नाही. डायरेक्ट आता कॉन्ट्रॅक्टर कसं तिथं हे करणार आहे सांगा. हे बघा ना, आता तुमचं जेव्हा मी तिथं भांडलो, तिथं सगळं गेलो, ही सही कोणाची आहे?
हे माहित आहे. हा, मग आता ही तुमची सही कशी आली नंतर? जर तुम्हाला हे सगळं माहिती नाही, मी MSCB ऐका ना, ही पूर्ण वाचलं, पण ते कधी तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या ज्या प्रकल्पग्रस्तांचा आहे त्याच्यामध्ये निधीचा काही एक संबंध नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये गैरसमज असा स्वतःचा करून घेताय की तुम्ही यांचा गैरसमज म्हणजे सगळे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर पडले होते. आम्ही तिथं पोचलो नसतो तर तुमचं हे पत्र गेलं नसतं. हे बाहेरच्या बाहेर तुम्ही आता हे तर तुम्हाला मान्य करायला लागेल, हे जे ॲफिडेव्हिट आहे हे खोटं आणि फसवणूक केलेली आहे तुम्ही कोणाची, सगळ्या प्रकल्पग्रस्तांची. हे काय त्यांनी वैयक्तिक केलेलं नाही. सांगा ना त्याचं काय नेमकं वाचून सांगा, तुम्ही त्याचा अर्थ सांगा. तुम्ही सांगा ना, ह्या ॲफिडेव्हिट करून घ्यायचं, इंग्लिशमध्ये करून घेतल्याचं हे सांगा ना. 24 सालातला तुम्ही बॉन्ड पेपर वापरलाय. चालूच आहे सर. हे बघा, हे तारीख आहे ना ती बॉन्डच्या दिवसाची. हा बॉन्ड कधीचा 24चा असू दे, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. ऐका ना, हे बघा ते देणारे दिले, पण तुम्ही हे जे काय आहे ॲफिडेव्हिट वाचून दाखवा. ठीक आहे ना, मग त्याच्यावर ऐका ना, मग नोटरी केलंय, सांगा त्याचा अर्थ काय सांगा. हो, ग्रामीण भागातल्या लोकांना इंग्लिश येतं का? तुम्ही मराठीत बॉन्ड पेपर करायला हवे होते ना. सांगा ना. काय मॅडम, त्याकडनं पैसे घेतलेले नाही किंवा काय? तसं नव्हे. हा एका माणसानं जर का महेंद्र ना नाव काय महेंद्रानं ठरवलं नसतं की मी कोणालाही कनेक्शन देणार नाही, तो कोणाचंही कनेक्शन, याचा अर्थ असा आहे मी माझ्या स्वतःच्या पैशान खर्च करतोय, तुम्हाला पूर्ण इंग्लिश नसेल ट्रान्सलेट करा, नाही तर तुम्हाला दुसरी बाजू पण देतो, दोन्ही कुठच्या भाषेत पाहिजे ते. असं आहे ते सावंत साहेब आले, तर तुम्ही तो बॉन्ड करून घेतलाय ना 1.3चा, तो महेश वाडकर आणि शेलार ते कॉन्ट्रॅक्टर तुमचे त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं मेन्शन केलंय का तुम्ही का त्या महेश वाडकरनं पैसे द्यायचे म्हणून? केलेलं नाही. ठीक आहे, मी त्यांना तुमचा नंबर देतो, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांना बोलून घ्या. इथं गेलेलं नाही, त्याचं बॉन्ड त्यांनी वाचून दाखवायचा काय करायचं आहे. तो काय इंग्लिश आहे ना, तुम्हाला पण यायला पाहिजे ना. ते 4 नंबरचं काय आहे ते सांगा मला. 4 नंबरला आहे ते इकडे होतं. सांगा एक मी सांगतो. वरील नमूद केलेल्या जागेसाठी मालमत्तेसाठी वीज पुरवठा तातडीची आवश्यकता असल्याने आम्ही DDF योजनेअंतर्गत होणाऱ्या सर्व विद्युत पायाभूत सुविधा कामाचा खर्च स्वतः उचलण्यास सहमत आहोत. म्हणजे स्वतः उचलत आहेत खर्च, A to Z त्यांचं हे करा स्वतः. पायाभूत सुविधा भविष्यात आमच्यासाठी समर्पित राहतील. काय त्याचा अर्थ सांगा. त्यांनी फक्त परमिशन दिली की माझ्या जागेमध्ये तुम्ही, तो तुमचा किती नंबरचा आहे? 6 नंबरचा. मी एक मुद्दा करतो. We will be provided with the land space, our permission for non-chargeable basis, installation of new distribution transformer. हे ट्रान्सफॉर्मर उभा करण्यासाठी त्यांनी तो तुम्ही 4 नंबरचा वाचा. 4 नंबर एक मुद्दा करतो. तुम्ही तेवढंच हाईट करून द्या, बाकीचे विसरू. We will utilize necessary material ISI mark standard specification MSDL च्या याच्यानुसार ते गाईडलाईननुसार ते मटेरियल वापरतो. 4 नंबरचं पहिलं वाचा, मग तुम्ही 6 नंबरला जावा, 7 नंबरला जावा. 4 नंबरचा वाचा. 4 नंबरचं वाचते. हा. मीटर विल बी इन्स्टॉल्ड 3 feet above from the ground level, not above 6 feet from the ground level, providing railing steel pipe 2.5 feet from मीटरिंग इन्स्टॉलेशन बोर्ड. ते आता मीटर इन्स्टॉल करायचं त्याच्या संदर्भातलं त्यांनी दिलं 3 मीटरच्या वर आम्ही बसणार. हा, तुम्ही हे बघा, हे ट्रान्सलेशन केलेल्याचं वाचा. नाही वाचा ना तुम्ही. एका बाजून वाचा तुम्ही. इथून घ्या. एक मुद्दे काढा. एक हा कंडिशन काढा. We will get transformer diameter. अटी एका बाजून अटी काढा बघा. टेस्टिंग डिव्हिजन. ह्यांना हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण द्यायचा अधिकार दिला कोणी हेच सांगतो मी. म्हणून सांगतो पहिलं पान वाचा तुम्ही. हे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलंय ना, हे पटवून द्या त्यांना पहिल्यांदा. सांगा वाचा ते पहिला पिरियड. होल्डिंग प्रॉपर्टी, त्यांची प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीमधली परमिशन. ती ट्रान्सफॉर्मर बसणार आहे, ती तुमची जागा आहे ना. तुम्ही ते वाचा तुम्ही पहिला. पहिले एक मुद्दा क्लिअर करून म्हणजे त्यासाठी विचारून घेतलं. त्या जागे संदर्भातला जिथं DB बसणार आहे त्या जागेतलं हे ॲग्रीमेंट आहे. परमिशन अंडर द चौथी पाटण सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर एक सगळं
आणि ॲग्रेट रेग्युलेशन ट्रॅफिक कमिशन सर्क्युलर नंबर लास्ट कंपनी रिलीज फॉर द न्यू कनेक्शन अप्लाइड अँड इशूड बाय MSCB सबमिशन हात पिरियड घ्या. applied and issued to the MSDF Maharashtra Municipal Regulatory Commission from time to time and वकिलाकडे जावा शिरकर वकिलाकडे देऊ तुम्हाला पाठवून त्याला दाखवा. कोण आहे बोलवा नाही तर तुमच्या तुम्ही सोडून दुसरा एक कोण इंग्लिश वाचणाऱ्याला बोलवा जरा इंग्लिश वाचणाऱ्याला बोलवलंय. हे त्याचं काम करतायत कशाचं तुमच्या MSCBच्या अधिकाऱ्याला पण बोलवून घ्या. मला घरात कनेक्शन घ्यायचं आहे. हा माझी जमीन आहे. हा बरोबर. मग माझा एग्रीमेंट करायला नको कॉन्ट्रॅक्टर कोणाशी ते कधी मागणार MSCB कडे मागणार MSCB कडे कनेक्शन पाहिजे म्हणून. जमीन नावावर लावून घेतली का नाही कशासाठी मागितली ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे MSCBचा. तुम्ही बोलवा ना कोणाला तरी एखाद्याला. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे MSCBचा आणि हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आमच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा. म्हणजे कुणाचा ते इलेक्ट्रिकल विंग आहे त्यांनी केलेला आहे. हा असं नाही की कुठं तुम्हाला पत्र पाहिजे का लेखी मराठीमधलं तसं पाहिजे का सांगा. तुम्हाला पाहिजे तर मराठीमध्ये पत्र द्यायला पत्र पाहिजे का ह्या अनुषंगानं. या अनुषंगानं पत्र ही फसवणूक. आम्हाला काय सांगितलं त्यांनी फसवण्याची ती जागा आहे ती जागा तुमच्या मालकीची आहे ना म्हणजे तुमच्या नावावर आहे ना त्याची परवानगी आणि तिकडनं लाईन अहो एखादा बोलवा ना तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कोणाला बोलवा ना एखादा तिरस्त. स्वतः खर्च उचलण्यात आम्ही सहमत आहोत. कोण उचलणार. मटेरियल यूज अँड मॅन्डेटरी क्लेम ऑर रिफंड. त्या ह्याच्यात MSDFL कडनं आम्ही जे मटेरियल तिथं उभा केलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याबद्दल आम्ही क्लेम मागणार नाही किंवा त्याचं रिफंड घेणार नाही असं त्याचा अर्थ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणार ते MSDFL कडनं आपण रिफंड मागणार नाही. एवढं तर तुम्हाला माहिती आहे. महेंद्र शंकर वाडकर एक मिनिट महेंद्र शंकर वाडकर मी हे जाऊ दे आता तुम्हाला पत्र पाहिजे का की बाबा माझ्याकडनं 1 रुपया घ्यायचं नाही असं काय पाहिजे का. अहो साहेब सगळेच मेले असते ते प्रकल्पग्रस्त. आम्ही त्याच्यात योग्य वेळी नाही तुला पाहिजे का सांगा. तुम्हाला मार्ग काढायचा आहे का असंच चालवायचं. नाही माझं म्हणणं हे जे काय त्यांनी केलंय ना तुम्ही केलं नसालाच एक 5 मिनिटाला धरा. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही तुमच्यासाठी आलो कशासाठी. आम्ही कशासाठी आलो. हा एकटा काम खर्च करतोय शिवाय ते दुसरीकडे गेलेले नाही. त्याच्यानंतर आम्ही तिथं मांडल्यानंतर हे तुमचं पत्र गेलं. आमचे जे काम करायचं इलेक्ट्रिकलवर अहो हे मेलेच ते सर्वसामान्य लोक तुमच्या हे ऍटिट्यूड मध्ये. उद्या त्यांनी अडकवलं असतं धरून चला. उद्या त्यांनी अडकवलं असतं. कुणी अडकवलं असतं की माझ्या ह्या कनेक्शन मध्ये कुणी कोणालाही कनेक्शन देणार नाही. हे प्रायव्हेट काम त्या ठेकेदाराकडनं प्रायव्हेट करून घेत आहेत असं हे ऍटिट्यूड आहे. समजून घ्या. तुम्हाला टाइम नाही म्हटलं तुमच्या घरी आलो ना आम्ही आलो ह्या खुर्चीवर. तुमचा आणि आमचा वाद नाही. कुठचा वाद आहे का साहेब. तुम्हाला मी काय सांगितलं हे काम शासकीय आहे. तुम्हाला पत्र दाखव. शासकीय काम ते चुकीचं आहे. चुकीचं आहे ते मान्य करायला शिका. जे ऍफिडेव्हिट केलेलं आहे ते चुकीचं आहे. माहित नाही साहेब. मग हे पत्र कसं गेलं तुम्हाला. आम्ही तिथे गेलं तुमच्या सहीचं पत्र गेलं ना साहेब. हे आम्ही आलो ना त्याच्यानंतर तुमचं सहीचं पत्र जातं कसं. आम्ही जेव्हा तिथं त्यांच्याकडे दिगाणा घातला MSCB कडं हे तुम्ही चुकीचं करून घेताय. त्याच्यानंतर हे तुमचं पत्र गेलंय. हे विद्युत विभाग आलोरे करतोय काम आणि त्याच्यामध्ये ही सगळी लोक गावठाणामधली आहेत. हे फक्त आम्ही त्याला पुस्तकाचं त्यांना दिलेलं आहे. बरोबर आहे. बरं हे बघा साहेब तुम्हाला काम करून घ्यायचंय. काम करून घ्यायचं. ऐकून घ्या. काम करून घ्यायचं आहे आणि हे जे टेक्निकल पाहिजे ना आमच्याकडनं मंजुरी करणे एवढाच पार्ट होता. आम्ही मंजूर करून विद्युत विभागाला दिलं. तुम्ही आणि ते विद्युत विभागाला हे विचारा हे काय केलं. कारण की हे मी नाही केलेलं. तुमच्याकडे आलोच नसतो. हे पत्र तुमचं तिथं गेलं नसतं ना. सपोर्टिंगला ऐका ना हे गेलं नसतं. तहसीलदार साहेबांनी सुद्धा तिथं सांगितलं फोन करून ताबडतोब द्या. आज काय झालं माहितीये काय साहेब तुम्हाला लाईट आम्हाला तिथं गरज आहे. त्याच्या अगोदर तुम्ही तात्काळ ती घरं खाली करा असा आपला आदेश आलेला आहे. तहसीलदार आणि तुमचा संयुक्त समजून घ्या असा आदेश आलाय की तुम्ही ताबडतोब खाली करा. तिथं आज काय कंडिशन आहे. थोडा पाऊस पडला की काय कंडिशन आहे. तुम्ही तिथं गेलाय का कधी. काय परिस्थिती आहे तिथं. सगळी 4 साईडून खोदून घेतलेलं आहे. अतिशय महत्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे. जिवारी 130 घरं राहिलेत. देवकिर्ती शिरवली आणि ती सगळी. त्या संदर्भात काय झालंय तुम्ही ते पत्र जे म्हणताय की आमचा प्रस्ताव गेलाय वरती. अशा संदर्भात आपल्याकडनं काय प्रस्ताव गेला का. तुमच्याकडनं इथं ती 130 घरं आहेत. आता जरा एक वाक्य आहे का. एक वाक्य 130 घरं मग ती काय खोपटी असतील काय असतील घरं असतील काय असतील ती त्याची पाहणी करली कुणी. ती जी पाहणी जी केली आहे ना तिथं 130 घरं जात आहेत असं तुम्ही सांगितलंय की बाबा ती धोकादायक आहेत असं सांगितलंय का तुम्ही. आम्ही प्रस्ताव करून पाठवलाय खास बाब म्हणून शासनाकडे पाठवलेला आहे. त्या जो प्रस्ताव पाठवताना
त्याच्यामध्ये गटविकास अधिकारी होते का, त्याच्यामध्ये तहसीलदार होते का, त्याच्यामध्ये प्रांत होते का, की होल अँड सोल तुम्ही एकटेच होता? कुणी पाठवलं ते? पंचनामे करताना कोण होतं? शासनामार्फत आमच्याकडूनच गेलेलं आहे. एकट्याने पाठवलं तुमच्या ऑफिसने? आमच्या सगळ्या ऑफिसकडनं गेलेलं आहे. कोणाच्या? एकट्याकडनं नाही. आमचं सब डिव्हिजन आहे, डिव्हिजन आहे, सर्कल आहे, सी ऑफिस आहे, महामंडळ आहे आणि मग शासन आहे. तर त्या संदर्भात तुमचा जो परिपूर्ण प्रस्ताव गेला, आमचं तेच म्हणणं आहे. त्याला शासनानं हे पण केलेलं आहे. मीटिंग झाली माननीय मंत्री महोदयाची इथे आणि मंत्री महोदयांनी त्याला तात्काळ हाती घेण्यासंदर्भात त्याची मिनिट्स आले का तुमच्याकडं? मिनिट्स आलेले आहेत, वरती महामंडळामध्ये आहेत. आता आमची ते मीटिंग मिनिट्स तुमच्याकडे आतापर्यंत ते झाले सगळं. आता नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये तो विषय जातोय आणि त्याला मंजुरी मिळणार. जे तुमच्याकडे आतापर्यंत, ऐका ना, ते चालले नाही. आज ते उद्याला पाणी भरलं, आता मिनिट्स मध्ये गेलेलं आहे. आता अजून तुमच्याकडे मिनिट्स आले नाहीत. पण मी काय म्हणतो सर, आता सुतारवाडीमध्ये 17 घरं आहेत. 17 घरांच्या विहिरी खाली आहेत, ज्या बुडी क्षेत्रात आहेत. तर 17 घरांनी पाणी कुठलं प्यायचं? आता रस्ते नाहीये तिथे, रस्ते नाही, रस्ता पण गेला बुडी क्षेत्रात आता, म्हणजे तिथे तूट पडणार आमच्या माहितीये का? तुम्ही म्हणताय खासबा म्हणून माझं घर पण घ्या आणि मला रस्ता द्या, पाणी द्या. पण आता सध्या आता आहे, जागेवर आहे. तुमचा विषय आम्हाला पटतोय. पण मला सांगा, दिवाळीपर्यंत हा विषय आहे. तर दिवाळीपर्यंत आम्ही पाणी कुठला प्यायचं नाही, कुठल्या रस्त्याने जायचं? आता विहीर तुमच्या तिथं साईड जागेवर काय आपण हे झालेलं नाही. बुडी क्षेत्रात आहेत. असं देखील गुढी क्षेत्र पाऊस आल्यानंतर ते पुन्हा येतं, पाणी भरलं आणि पाणी कुठून जाणार सर? सध्या त्या वरच्या लेवलला आहे मॅडम. नाही, पाऊस वरच्या कधी level ला आहे. येणार? पावसाचा आता वरच्या लेवलला आहे. आम्ही आता आउटलेट सोडतोय, आउटलेट मधनं कंट्रोल करतोय सध्या. म्हणजे ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी आणि ज्यावेळी आपलं सगळं व्यवस्थित होईल, शिरसाव होईल, त्यावेळी आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ते गेट हे करून थोडा पाणीसाठा करणार. साहेब, तिकडनं तुम्ही चारी बाजून त्यांना खोदलंय. तुम्ही माती कुठेच नव्हती अशा परिस्थितीमध्ये. पॉझिटिव्हली सगळं केलेलं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मी काय सांगतो, नाही राजकारण सांगता, तुम्ही ज्या म्हणाल त्या परमेश्वराला करून सांगतो. हे बघा, बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा समोर कुठं राजकारण माझं नाही. माझी सीट कधीच निवडून आली. ऐकून घ्या, राजकारणाचा याच्यामध्ये काही एक संबंध नाही. आज उद्या समजा त्यांचा जीव त्याच्यामध्ये गेला तर पाप आमच्यावर येणार. मग तिथं स्थानिक आमदारांवरती येईल, स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांवरती येईल, स्थानिक पदाधिकारी. तुम्ही कोल्यासारखे लपून राहा, ते मरून जाऊ नयेत. ही लोक काय परिस्थिती आहे, तुम्ही चारी चाटून खोदेल. आता अंगणवाडीत जायचं म्हटलं तो खोदून टाकलेला आहे तुम्ही चारी चाटून. कसं जायचं त्यांनी? तुम्ही 5 मिनिटाला आम्ही दुश्मन समजा. आमचं अजिबात राजकारणाचा काय आमचं इलेक्शन आलं नाही, कशाचा काय पत्ता नाही. आमचं सगळं झालेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही थांबलो नाही. आम्ही स्थायी समितीमध्ये विषय काढलेला आहे. जिल्हा परिषद, तुम्ही इथं खालच्या बैठकीला पंचायत समितीत पण येत नाही. मी नव्हतो त्यावेळेस सांगितलं होतं साहेबांना आपल्या. अहो, संयुक्त जर का तुम्ही बैठक आली ना, सांगितलं होतं की मी नाहीये साहेब, माझ्या सोमवारी जमणार नाही, नंतरची मला वेळ द्या, मी येतो. ते काय माझ्या पक्षाचे नाही घेतले साहेब? सभापती. हा, म्हणजेच काय, म्हणजे आमचं राजकारणाचा काय संबंध नाही ना. ऐका ना, म्हणजे ते नागरिकांसाठीच हे करतायत ना. त्यांना दोघांना सांगितलं की मी नाहीये सोमवारी, परत तुम्ही मला वेळ द्या. सांगितलं एवढं तर मान्य आहे की 30 तारखेला तुम्ही खाली करा. तशी प्रत्येकाने सांगितलं महिनाभर पाहिजे. आता महिना आपल्याला मिळाला आहे नशिबानं. ती संयुक्त बैठक घ्यायला आता पाऊस आजपर्यंत लाईट नाही साहेब. आजपर्यंत जे भांडायला लागल्यापासून लाईटची व्यवस्था व्हायला लागली, तिथं रस्त्याचा पत्ता नाही. तुम्ही जे सांगताय ना, तुमची घरं पण घ्यायची आणि अमुक पण. रस्ता झाला तुमच्याकडे? अहो, रस्ता जिथं घर आहेत ना साहेब, 10 फुटावर 5-6 फुटावरती रस्ता झाला उंच. केली म्हणजे त्याला जॉईंटच टाकला नाही. त्याच्यावरती काय तुम्ही WBM केलं नाही. त्याच्यामुळे नुसतं आपली खडी ओतले आणि ते वाहून जायला लागले. काम झालं ना तुमचं? असं नाही, काम कसं झालं, कुठच्या प्रकारे झालं तर त्याला समजायला हवं ना. घर खाली राहिले आणि रस्तावरती असेल तर उपयोग काय? उतरायला संधी नाही. सांगा ना तुम्ही, उतरायला संधी नाही. गरीब नागरिकांना समजत नाही, बोलत नाही. हा, म्हणून ती संयुक्त बैठक घ्या म्हणून मी सांगितलं होतं. आता पाऊस कधी आला? एवढं आम्ही सांगतोय की रस्ता इथे वरती झाला, एवढा टेबला एवढा तरी वरती झाला रस्ता करा. एका पोर्शनलाच झालाय तू, एका पोर्शनला कुठे? बाकी सगळे घर नाही. तुम्ही जागा दिली का मला सांगा? तुम्ही जागा दिली का? असं तर काय उपयोग होता त्याचा? म्हणून ती लवकरात लवकर बैठक लावून तर व्हायला पाहिजेत ना. समजले असते ना सगळ्यांना. कोकं बांधलं त्यांनी. पाणी आता पाणी भरल्यानंतर पाणी कुठून प्यायचं तेवढं आता सांगा. विहीर चालू आहे तुमची. अहो, वीर पाऊस कधी येईल, कधी पाणी भरेल सर? काय आणि वरती झाली मॅडम, फक्त. मॅडम, पाणी- विहीर वर आहे. नाही, नाही, नाही. वाडी इत्यादी खाली आहेत, विहिरी खाली आहेत. 3 विहीर आहेत, 3 विहिरी बुडी क्षेत्रात आहेत. पंप सबमर्सिबल आहे ना तुमचा? हा? पंप सबमर्सिबल आहे, आतला आहे ना पाण्यातला? हो. मग काय होत नाही. आपण पाणी कमी लागतं. तुम्ही एकदा प्रत्यक्ष तिथं भेट द्या ग्रामस्थांना घेऊन, म्हणजे तुम्हाला तिथं काय झालंय, तुमच्याकडे जे पुढारी 2-3 पकडून ठेवले ना तुम्ही, ते फक्त ऐका ना. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला तुम्ही सांगतात ना राजकारण, ऐका ना. पुढारी आहे का?
तुम्हाला वाटतं की नाही? नाही मी तुम्हाला सांगतो तिथं प्रत्यक्षात त्यांना पाण्याची अडचण. ओ भाऊसाहेब एक माझा ऐका जरा, भेटतो की नाही? आम्ही ऐका ना जरा, मी राजकारण सांगतो ते करायला आलोय, आम्ही जॉब राजकारण म्हणून नाहीये. तुम्हाला मी सांगितलं तिथं साधी लाईटची आजपर्यंत व्यवस्था नाही. तुम्ही खाली करायला सांगताय. तुम्ही ज्या खुर्चीवर बसताय ना त्या खुर्चीला न्याय देत नाही. नंबर 1. नंबर 2, आतापर्यंत त्यांना ज्या अंगणवाडीत जे विद्यार्थी जाणार आहेत, ऐका ऐकून घ्या. एमएससीबी पत्र का मागितलं आम्हाला काय माहितलं आणि आमचे 4 दिवस घालवले म्हणे. का घालवले याचा अर्थ नाही तर आज त्याला एकटा गेला होता. ऐकून घ्या. 4 दिवस आमचे का गेले तर तुमच्यामुळे गेले. 4 दिवस गेल्यामुळे काय झालं, ट्रान्सफॉर्मर आला नाही लवकर, त्यामुळे तो जायला पाहिजे नाही तर ते मेले असते ना. उद्या ह्या एका ठेकेदाराने सांगितलं असतं कोणाला देणार नाही की विषय संपला असता ना. अहो एवढी फसवणूक केलेली आहे ना, त्याच्या विरोधात आम्ही तक्रारी देतोय. हे पत्र पाहिजे. नाही पत्र नको, आम्ही रिस्टर त्याच्यावर तक्रार करणार. रिस्टर करा करा. लक्षात आलं का? आम्ही कसं आहे जोपर्यंत हे तक्रार उतरत नाही तोपर्यंत उजेडच येणार नाही. ठीक आहे, चालेल सर. आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे सांगता ना, आज त्यांना काय झालं असतं, एका ह्याने उद्या सांगितलं असतं कोणालाच मी लाईट देणार नाही, शक्यच नव्हतं लाईट भेटणं. तर मालक त्यांनी पैसा स्वखर्चाने ते करत होते. कोण? जागेची मालक तुम्ही स्वतःच आहे ना? अहो जागा सगळ्यांची आहे ना. हा. मग ते 7 जणांमध्ये आहेत ना, ते 7 जणांमध्ये आहेत ना. साहेब 7 जणांचे लाईट बिलचे मीटरचे पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरने भरले त्या दिवशी आहे ना रे. आता कॉन्ट्रॅक्टरनं भरले ते सांगायला नाही रे, काय कॉन्ट्रॅक्टरने भरले? पैसे अहो आता कॉन्ट्रॅक्टरला बांबू घालणार आम्ही. ऐका ना, कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने हे करतोय ना, ऐका जरा मी काय सांगतोय. ऐकून घ्या. अहो मी सांगतो ते ऐका हो जरा तुम्ही. तुम्हाला एवढं कसं कळलं ते? एवढं कसं कळलं? ऐकून घ्या. नाही तुम्हाला मी सांगतो ना, एवढं कसं कळलं? आजपर्यंत त्यांना लाईट नाही. आज काय उपकार करत नाहीत ते. तुम्ही पण ऐकून घ्या. ते थांबा हो जरा. ते उपकार नाही करत. आजपर्यंत त्यांना तुम्ही खाली करायला सांगताय ना, त्यांना कुठे जायचा रस्ता आम्ही देणार नाही. तुमचा प्राण पण सांगतो आमचं काम नाही. आता कसं होतो? आता होतं कसं सांगा ना तुम्ही मला. तुम्ही या लोकांना वेडे बनवलेला आहे. तुम्ही हे जे सांगताय ना ॲफिडेव्हिट, हे स्वखर्चानं त्यांनी करून घ्यायचं म्हणून तुम्ही ॲफिडेव्हिट दिलेला आहे. नंबर 1, आजपर्यंत पाण्याची व्यवस्था नाही, अंगणवाडीत जायला मार्ग नाही, त्यांच्या दारात जातो का? उपकार करता का? त्या लोकांना कळत नाही, याच्यातला भाग नाही. तुम्हाला कोण भेटला नाही आणि तुम्हाला आजपर्यंत तिथला रस्त्याचा मार्ग काढता आला नाही. जेव्हा आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठलाग करायला लागलो तेव्हा तुमचे रस्ते चालू झाले तिथं. याच्या अगोदर का नाही चालू झालं? तुमचं लाईटचं काम आता चालू झालंय. खाली करा सांगता तिथं तहसीलदाराची येतं बोलवून. काय जाऊन त्या काळोखात घरं कशी बांधणार बिना लाईटची? त्याचा विचार केला तुम्ही? कधी बांधलंय का घर स्वतःचं? कधी बांधलंय का घर? बिना लाईटचं घर बांधतायत ते, जनरेटर घेऊन तेव्हा बांधतायत ते तुम्हाला आठवतं का? ते नाही तुम्हाला आठवत. ते पैसे भरले 4 पैसे उपकार नाही करत. सगळ्यांची लाईट बिरं परत तुम्हालाच भरायला हवी. हे कॉन्ट्रॅक्टरला मस्ती नाही, भरायलाच. ते प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांनी उपकार नाही केले. तुमच्याकडे भीक मागायला आले नव्हते. तुम्ही आमच्या जागा घ्या, भीक मागायला आले नव्हते. समजून घ्या. या खुर्च्या 1 मिनिट सांगताय का? ते बोलायचं नाही. त्याला सांगितलं ना 6 जणांचे पैसे. ऐका हो तुम्ही, ऐकायला पाहिजे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत त्यांचा छळ केलेला आहे. आजपर्यंत तुम्ही त्याचा छळ केलेला. हे मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय. आजपर्यंत का नाही लाईट नाही तुम्ही सांगितलं? आज पैसे भरतायत. कोण उपकार करतो काय? लाईट बिल भरावं लागेल. तुम्हाला जे मस्त एसी मध्ये बसलाय ना, 1 दिवस बाहेर काढीन. ते एकाला काळं फासलं होतं समोरच्याला. प्रकल्पग्रस्त म्हणजे काय असतो तो त्याला जाऊन विचारा. ती अजून वेळ तुमच्यावर आणून दिली नाही. तुम्ही असं समजू नका पोरखेळ त्यांनी पैसे दिले. अरे काय पैसे दिले? तिथं पैसे भरले, उपकार केले का? सगळ्यांचे पैसे भरावे लागतील. का त्यांनी खर्च करावे? आतापर्यंत जनरेटरचे पैसे खर्च केले, कशासाठी केले? जेव्हा तुम्ही नोटिसा देता, उपकार केला का? तो प्राण सांगतो. काय प्राण सांगतो? की तुम्हाला काय भेटणार नाही. कसा करता आता पैसे? कुठून आणले पैसे? 1 लाख रुपये पाण्याला लागले आता घर बांधायला. लाख तुम्ही असं समजू नका. तुम्ही हलक्यात घेऊ नका. प्रकल्प असताना दारात बसवीन उपोषणाला. कमवलेला पैसा सगळा बाहेर काढीन, सगळ्या चौकशी लावीन. हलक्यात घेऊ नका तुम्ही. मी तुम्हाला पहिल्यापासून विनंती करतोय. त्या 5 जणांचे पैसे भरले, उपकार नाही केले 5 जणांचे, सगळ्यांचे पैसे भरावे लागतील. तुम्हाला कोण भेटला नाही आतापर्यंत. मी तक्रारी वैयक्तिकरित्या करत नाही आणि केल्या तर कोणाची गय करत नाही. काय केलं आता एवढ्या दिवसांत? बुडी क्षेत्र आल्यानंतर त्यांनी पैसे भरले. अरे मेले तर जबाबदारी कोणाची? त्यात मरायची वेळ आली. त्यांना खाली विहीर, तुमच्या ज्या विहिरी आहेत ना पाण्याच्या, त्या कशामध्ये आहेत? बुडी क्षेत्रात आहेत. दाखवा तुम्ही तो प्रस्ताव वरती शासनाकडे दिला. म्हणता आजपर्यंत गेला नाही. आजपर्यंत दिशाभूल करताय तुम्ही फक्त.
फक्त दिशाभूल करताय, दिशाभूल, जनतेची दिशाभूल. 130 लोकांचा प्रस्ताव तुम्ही आज दाखवू शकत नाही हा परिपूर्ण दिला म्हणून, आणि एकट्याचा तुमचा अधिकारच नाही. त्याच्यात कलेक्टरने तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे, त्या गटविकास अधिकाऱ्यांना मॅडमना घेऊन जा, तहसीलदारला घेऊन जा, त्या प्रांताला घेऊन जा. ती विनंती तुम्ही त्यांना करायला पाहिजे होती. ते तुम्हाला टाइम नाही, आम्ही दिला, ते वरनं रिजेक्ट करणार. हे बसले बोंबलत. मी अभ्यासाने सांगतोय साहेब, मी अभ्यासाने सांगतोय, उगाच नाही सांगत आहे. आणि आता जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्या लोकांचा. आम्ही तुमची आणि आमची काय जागेची भानगड की कशाची आहे का वाद? आम्ही खुर्चीशी भांडतोय आणि त्यांना न्याय देण्यासाठी भांडतोय. वरात काढू वरात, तिथं प्रकल्पग्रस्तांच्या इथपर्यंत. तुम्ही असं समजू नका शांत या लोकांना कसेही येडे बनव, काय तुम्ही सो करतात. त्यांच्या जागा घेतल्या, सगळ्या मागायला आलेल्या होत्या तुमच्याकडं, या आमच्या जागा घ्या म्हणून. तुम्हाला पाहिजे ना तेवढ्या घेतल्या. आणि एक वाडी आणि त्या शिरवलीचं तुम्ही एवढासा प्रकल्प मोठे व्हिडिओ करून दाखवताय तुम्ही. एका वाडीचं साधी लाईट देऊ शकलात नाही आजपर्यंत, आणि खाली करायला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लोकांना. लाईटची व्यवस्था आजपर्यंत नाही, रस्त्याची व्यवस्था आजपर्यंत नाही. तिथं येतो कोणतरी कॉन्ट्रॅक्टर करतो, दगडी टाकतो, त्याची संपूर्ण चौकशी लावणार. त्या 7 लोकांचे पैसे भरले कॉन्ट्रॅक्टरनी, त्या कॉन्ट्रॅक्टरने ॲफिडेव्हिट खोटं केलं ते तुम्हाला माहिती नाही. तेवढे दिसले त्याचे पैसे भरले. का भरले पैसे? भरले का पैसे? गांभीर्य घ्या. ते नाही, लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी सांगितले नुसत्या पुरत्या ठेवू नका. शिकलात आहे म्हणून खुर्चीवर बसलात. संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करणारे बंदे आहोत आम्ही. मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही सांगून ठेवतो. तुम्ही त्यांना त्या दोघा तिघांना चेल्या चपाट्यांना तुमच्या गोलगोल कराल, पण ह्यांना बुडी क्षेत्रात बुडवून देणार नाही. पहिले तुम्हाला बुडवल्याशिवाय शांत राहणार नाही, लक्षात ठेवा. हलक्यात घेऊ नका. आजपर्यंत घरं तो म्हातारा माणसानं आम्हाला लाज शरम नाही काढली आमची. तुमच्या लोकांना काय बोलणार ते ऐकायला पाहिजे होतात. अहो त्यांच्या चोऱ्यात होत आहेत, लाईट नाही, तिथं घरं बांधायची कशी? त्यांचा तुम्ही विचार केला? घरं बांधानी जावा, पैसे दिले म्हणजे काय केले? ते आले होते तुमच्याकडं. मधल्यामध्ये फसलेत ना धडी, ते घर पूर्ण नाही, तिकडे पण बुडीत जात आहे. नेत्यांनी जायचं कुठे आणि करायचं काय? तो तहसीलदार सांगणार चला आवरा आणि खाली करा. काय खाली करा? जसं जेसीबीन बांधलं ना तसं ते जेसीबीन तोडू धरण तुमचं आमच्या जीवाशी काय कमी जास्त काय झालं तर. दारात तुम्ही उकरून टाकलं सर्व चारी बाजून. अरे माणसं आहेत की जनावर आहेत ती? काय कुठून आहे ते बघायला. वरात काढतो मी तुमची. तुम्ही असं समजू नका पाणी फक्त भरू दे, कमी जास्त काय होऊ दे. जसं ते खेकड्यान धरण फोडला होतं ना, आणि कमी जास्त झालंय तसंच हित होणार आहे हे सांगून ठेवतो. ॲटोमॅटिक सगळं खाली पाणी भरल्यानंतर ॲटोमॅटिक लोक खाली येणार आहेत. हे सावध करायला या ठिकाणी आलोय. तुमचा सरबत प्यायला नाही आलो. आणि 4 दिवस तुमच्यामुळे लेट झालं सांगता. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला की एवढ्या दिवस लाईट नाही, तो 4 दिवस माझ्यामुळे लाईट झाली. आणि त्या माणसात तुम्ही प्रायव्हेटमध्ये तुम्ही त्यांच्याकडे करतो, तुम्ही ॲफिडेव्हिट करून घेतलं. आता तुमचा उद्देश चांगला आहे की त्यांना लाईट मिळावं. हां, आता काय करा, इथून उठले ना एमएससीबीच्या ऑफिसला जावं. साहेब तुम्ही पत्र दिलं ना, एमएससीबीच्या ऑफिसला जावा. तिथं पाटणकर साहेबांना सांगा की ट्रान्सफॉर्मरचं तेवढं आम्हाला टेस्टिंग रिपोर्ट आणि त्या संदर्भात दिलेलं पत्र तुमचं द्या. टेस्टिंग रिपोर्टचं जे काय केलेलं आहे ना ते लवकरात लवकर पत्र द्या, म्हणजे आम्हाला शनिवारच्या अगोदर ते टेस्टिंग करून घेता येईल ट्रान्सफॉर्मर आणि जागेवर बसवता येईल. तुमचा एक कर्मचारी पाठवा माझ्या बरोबर. आहे आमचा कर्मचारी सकाळी जाऊन बसला. तुम्ही पाठवा माझ्या बरोबर. आहे तिथंच आहे. त्याला माझ्या बरोबर तुम्ही चला. ते फक्त हरामखोरांना बाहेर काढतो की नाही बघा. हे उगाच नसतं, उगाच नाही तुमचे ते केले तिथं बसून. त्या जाधव साहेबाला सांगितलं एका दिवसामध्ये करून देत नाही ते. परवा तुम्हाला भेटले होते ना आंबेकर म्हणून, ते तिथंच आहे. सकाळपासून तिथंच बसले. त्यांच्या मागे ते पाटणकर साहेब अजून आलेले आहेत, सह्या घ्यायच्या. किती वर्ष तुम्ही या लोकांना पैसे देऊन झाले हो साहेब? या लोकांना तुम्ही प्रशासन मिनिटं फक्त तुम्ही जावा. ते जातो ना हो, जातो कुठं? मी काय तुम्हाला सांगितलं? काय उद्देश नाही माझा. मला पण यांचं काम करायचंय. मला तुमच्याशी काही हुजत घालायची नाही. तुम्ही चांगल्यासाठी म्हणताय, मी पण चांगलं काम करायसाठीच इथं बसलेलो आहे. मी पण त्यांच्या बाजूनच काम करायचं एवढे दिवस प्रयत्न करला. अहो राजानो ऐका ना, आता खालनं वरती जाण्यासाठी 4 दिवस सांगितलं तर माझ्यामुळे उशीर झाला. त्यांचे 7 जणांचे पैसे, सगळ्यांचे पैसे भरायला हवे. तुम्ही साहेब जावा,
5 मिनिटं आणि पाटणकर साहेबांना सांगा लगेच ते ट्रान्सफॉर्मरचं हो तुमचं काम आहे तिथे यायचं, माझं काम नाही. आमचा माणूस बसलाय सकाळपासून तो तिथं. काय ऐकत नाही ह्याचा तुम्ही अंकुश समजा, तुम्हाला काय ऐकत नाही ते हे समजून घ्या तुम्ही. तुम्ही जर का उपअभियंता म्हणजे बॅरिस्टर नव्हे, त्या कार्यकारी अभियंता हरामखोराला पण त्याला आणतो की नाही बघा. या ठिकाणी त्याला फोन केला, त्याने मला इलेक्शनच्या अगोदर काय सांगितलं माहिती आहे का? सोनारनी काय सांगितलं, साहेब आमचं ऐका जरा तिने सांगितलं आमचं सगळं इस्टिमेट झालंय काय. अहो सोनार साहेबांनी सांगितलं मला आजपर्यंत तुमचं इस्टिमेट त्याला सांगितलं ज्या शाळेत तुम्ही शिकताय ना. मुद्दा पोहोचतो असं नाही. तुमचा आहे बघा, तुमचा उद्देश चांगला आहे, माझा उद्देश चांगला आहे. मी काही तर त्यांचं काही काम करायला बसले का? माझा उद्देश कानापर्यंत झालं सांगा ना. कोण घ्या ना साहेब, तुम्ही असं बोललं तर मग काय उपयोग नाही. नाही म्हणजे मी जायचं तिथं आणि तुम्ही इथं बसून राहायचं म्हणजे मला काही काम नाही. रिक्वेस्ट साहेब, माझ्या रिक्वेस्ट म्हणून चला ना मी येतोय कार्यकारी अभियंताला भेटू, का देत नाही विचारू. चला 5 मिनिटं का देत नाही बघू ना. होतो प्रकल्पग्रस्तांचा विषय तुमच्याशी वाद घालत होतो. जाधव साहेबांनी ह्यांचा आताच भेटला ना तुम्हाला, भेटलं का ट्रान्सफॉर्मरचं भेटलं की नाही? बघा हे किती दिवस झाले साहेब एवढा वाद तुमच्याशी घालून आज आपण एसीत बसलोय साहेब. त्याच दिवशी केलं पण आपण आपल्याकडे आलं तर त्याच दिवशी केलं ते आपल्याकडे पेंडिंग नाही करायला 1 के 2 होते फाडले. मग आता ते साहेब सांगे उपअभियंता साहेब आहेत त्यांना मी बोललो इथं चला आलं की लगेच होतं. आज जीवन मरणाचा प्रश्न आहे ते जाधव साहेबांना बोलवा ना साहेब, नेमकं काय अडचण झाली साहेब. सर आपण त्या दिवशी पण 1-2 तास याच्यावर चर्चा केली पण माझ्याकडे हे एस्टिमेट आलं की आपण लगेच सँक्शन केलेलं आहे ते. आपल्याकडे काही 1 किंवा 2 दिवस आता त्यांना 1 मिनिट झालं, 1 मिनिट भेटलंय त्यांना, ते खोटं बोलत नाहीत बिचारे. त्यांच्यासारखा माणूस अधिकारी माणूस इथं 4-4 दिवस बसतोय, त्यांच्याशी डोके फोडतोय जाऊन आम्ही भांडतोय त्यांना भेटत नाही म्हणून. आज तहसीलदारांनी तुम्हाला फोन केला की बाबा त्यांना लाईट द्या, बरोबर ना? अहो पण आम्ही नाही म्हटलोच नाही आणि आम्ही तर एस्टिमेट सँक्शन करायला बोलवा ना जाधव साहेबांना बोला, कोण अडवते. हो ना बिल वाचले येऊ तर द्या आता. या बरं इकडे या तर कधी करू बोलवलं पण ते आले नाही पण तुम्ही या तर कधी पाटणकर नाही जाधव साहेब ना कडे कोपऱ्यातले कोण. अरे हो काय का बरं येते हो साहेब यांचं म्हणणं मी ते तुमच्याशी त्याशी वाद घातला ना की बाबा हे तुम्ही जे काय म्हणत होता त्या ऍटिट्यूडचा काय अर्थ जरा सांगावं जरा काय आहे ते पुनर्वसन. त्याचा अर्थ काय, ह्या ऍटिट्यूडचा अर्थ काय? ॲप्टिट्यूडचा अर्थ हा ते ग्राहक स्वतः अर्ज करतात बरं आणि स्वतः खर्चानं काम करून घेतात. कोण ग्राहक आहेत ते? महेंद्र शंकर वाडकर देवखिरकी. हा हे स्वतः काय करताय? स्वतः ॲप्टिट्यूड केले त्यांनी, मी खर्चानं काम करून घेणार. बरोबर ना? आणि ते स्वतः ते खर्च करतात बरोबर, स्वतः खर्च करूनच काम करून घेणार. महेंद्र वाडकर हे काय म्हणतो जर हे स्वतः जर खर्च करून घेतले तर मग आम्हाला लाईट कुठे भेटणार? नाही तसं झालेलंच आहे. नाही तो नंतर साहेब एक मिनिट हा वाद मी घातल्यानंतर तुम्ही म्हटलं ना झापलाय तो काय केलं त्याच्या पाठीमागे त्यांच्याशी वाद घालून दमलो मी, त्यांच्याशी भांडून दमलो आणि त्याच्यानंतर ह्यांचं पत्र आलं. पण आजही या तारखेला हे काय म्हणतायत, आजही या तारखेपर्यंत यांचं काय म्हणणं आहे आम्ही असं कुठचंही ॲफिडेव्हिट केलेलं नाही. हे ॲफिडेव्हिट कसं आहे ते जरा सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो मला, आपल्याकडे 7 लोकांचं देवखिरकीचे ॲप्लिकेशन आलं. बरोबर ते वाडकर आणि बाकीचे 7 नावं होते. तर ह्या 7 नावामध्ये एक मिनिट साहेब नंतर बोला, 1 मिनिट नंतर बोला. कोण करू शकतो ऍप्लिकेशन? समजा लाईट पाहिजे मला, तर ऍप्लिकेशन कोणी करायचं? समजा डिपार्टमेंटली काम व्हायला लागले तिथं, जो कसं सांगतो तुम्हाला, डिपार्टमेंटली काम व्हायला लागले आणि डिपार्टमेंटच्या नावावर जमीन नाहीये, तर ऍप्लिकेशन करणार कोण? डिपार्टमेंट का तो जमीन? एक सांगतो मला, अर्ज करायचा कोणी हे मिसबीन नाही ठरवायचं, एक डिपार्टमेंट नाही ठरवायचं किंवा कुणीही करा. आता हे आमच्याजवळ हे निवाद घालून टाकला की तुम्ही ह्यांना काय नाहक खर्चात दुर्दंड घातला, बरोबर आहे. हे डीडीएफ करा म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो होतो. अर्ज कशामध्ये करायचा, तुम्ही NSE मध्ये करायचा का DDF मध्ये करायचा आणि कशात करायचा, हा ग्राहकाचा लुकआउट आहे. ग्राहकानं तो कुणाच्या नावाचा करायचा. आता आमच्या ह्याच्याप्रमाणे काय आहे की जो कोण 7/12चा मालक असेल त्यांना त्या नावाचा म्हणजे 7/12 म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर ह्याच्या रेसिडेन्शियलसाठी कंडिशन पाहिजे असेल तर तुमची घरपट्टी पाहिजे किंवा असेसमेंटचा उतारा पाहिजे आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट कशी होती, पुनर्वसन होतं लोकांच्यावर. म्हणजे कसं आहे, अगोदरच म्हणजे त्यांची जमीन जागा गेलेली असते, मग गव्हर्नमेंटचं काय एक पत्र असेल
तहसीलदाराचं असेल, प्रांताचं असेल, कुठल्याही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंटचे असं असं पुनर्वसन होतंय आणि हे लाभार्थी आहेत यांना कनेक्शन देणार. आता अलोऱ्यामध्ये सुद्धा 3-4 वर्षापूर्वी तिवरे धरण फुटलं होतं मागं. ते तिवरे धरण फुटल्यानंतर तिथं सुद्धा प्रत्येक संपादनाची प्रक्रिया वेगवेगळी आहे. हा प्रत्येक संपादनाची प्रक्रिया वेगवेगळी. हा असू दे ना, त्याच्याबरोबर तुम्ही पत्र मागितलं आम्हाला किंवा कोणाला संपादले द्या पत्र, हा. मी लगेच तुम्हाला पत्र करून दिलं, बरोबर आहे, तुम्ही मग मंजूर करून दिलं. बरोबर आहे. बरोबर ना. त्याच्या अगोदर हे जे ॲफिडेव्हिट केले त्या साहेबांची कृपा, बरोबर ना साहेब? कशाची? हे आता हे जे ॲफिडेव्हिट तेच आहे बघा, सांगतो ना तुम्ही सगळ्यात. मालकानं करायचं त्या. बघा मी पहिला म्हणजे मला सांगू दे, मग तुम्हाला जे बोलायचं बोला. आमच्याकडे जे काय आलं होतं सांगतो. त्या 7 ग्राहकांचे देवकिर्दीच्या 7 बारे आले होते आणि हे आम्ही म्हणजे 1.3 DDF आम्ही काम करून घेणार म्हणून आलो होतो. ते 7 रेसिडेन्शियल होते. मग आता ते 7 रेसिडेन्शियल जर त्यांना कनेक्शन पाहिजे असतील, त्याच्यामध्ये पुनर्वसन हा कुठंही त्यांच्या अर्जामध्ये किंवा त्याच्यामध्ये कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं पुनर्वसनचे ते लाभार्थी असलेले याबाबत. मग आम्ही त्यांना काय म्हटलं, तुम्हाला जर कनेक्शन पाहिजे असतील, फक्त आमच्या ग्रामीणच्या ऑफिस नोटमध्ये पुनर्वसन हा शब्द होता, पण म्हणजे त्या अर्जदाराच्या अर्जामध्ये कुठेही पुनर्वसन नव्हता, कायदेशीर असा पुनर्वसन शब्द कुठंच नव्हता. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की तुम्हाला जर रेसिडेन्शियल कनेक्शन पाहिजे असतील तर 7 ग्राहकांचे जे काय असेसमेंट उत्तर असतील ते तुम्ही आमच्याकडे आणून द्या म्हणून. मग त्यांनी आणून दिले त्यावेळेला तुमचे इरिगेशनचे साहेब आलेले होते आणि तुम्ही पण त्यावेळेला नंतर आला. मग त्यात विषय झाला कसा की आता हे बॉन्ड दिला होता. आता हे बॉन्ड दिला, हे फक्त काय केलं, महेंद्र शंकर वाडकरांनी बॉन्ड दिला 1.3%चा की मी स्वखर्चानं काम करून घेणार आहे आणि ते मला कनेक्शन मिळावं. आता विषय राहिला साहेब ह्याच्यात कसा, 7 ग्राहकापैकी एकच बॉन्ड करतोय. हा जर कंबाईंड बॉन्ड केला असता सगळ्यात मिळून तर त्याच वेळी सँक्शन झालं. आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे शंका घेतलीच होती. 6 ग्राहक बाजूला राहतात आणि एकच ग्राहक म्हणतोय की मी माझ्या स्वखर्चानं. उद्या त्याच ग्राहकाने समजा जर आमच्याकडं म्हटलं मी नाही देतो की हे मी स्वतः खर्चाने केलं, मी त्यांना माझ्या परवानगीशिवाय कनेक्शन देता कामा नाही, तर मग आम्ही देऊ शकत नाही. मग आमची त्यावेळेला अडचण अशी आहे की तुम्ही मंजूर 7 जणांच केलं आणि एकालाच कनेक्शन दिलं, बाकी 6ला का दिलं नाही, ही आमची अडचण होती आमच्या डिपार्टमेंटची. म्हणून आम्ही त्याच्यात म्हटलं की हे तुम्ही बॉन्ड जरी केला असेल तर आम्हाला तुम्ही गव्हर्नमेंटचं जर एक पत्र दिलं की सदरचं काम आम्ही स्वखर्चाने करून घेणार आहे आणि हे पुनर्वसन आहे, त्यांची लाभार्थीची नावं टाकून द्या आम्हाला. मग आम्ही तसंच पत्र ज्या दिवशी दिलं, तुम्हाला विषय लक्षात आला ना काय झाला होता? ज्या दिवशी मेन जो वादाचा विषय होता तो हाच होता की ह्या व्यक्तीची काही तक्रार आहे का माझी? एक मिनिट काय विचारलं त्यांना, अर्ज कोणी करायचा? त्यांनी काय सांगितलं, ज्याचा 7 मालकीचा आहे त्यानं करायचं. नाही बघा आम्ही ते सांगतो, खर्च करावा आम्ही हे सांगू शकत नाही. तुम्ही NSC मध्ये करू. आता कसं आहे सांगतो मला, 1 रुपया न खर्चा हे म्हणजे MSCBची स्कीम आहे NSC म्हणून, न्यू सर्व्हिस कनेक्शन. 1 रुपयाही खर्च नाही. आता तुम्ही जर आमच्याकडे जर गेला असेल आम्ही स्वखर्च करणार, आम्ही तुम्हाला माघारी पाठवू शकत नाही. यांनी जे आता ॲफिडेव्हिट करून घेतलं ह्यांनी नाही म्हणतात, ह्यांचं पत्र आलं म्हणून मी यांच्याकडे गेलो. यांचं ऑफिस दुसरं अलोरच आहे समजा, विद्युत विभाग आहे आमचा. विद्युत विभाग. तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे? माझं पाटबंधारे विभाग. हां आम्ही आहे सिव्हिल. हां आणि आमच्याच ह्याचं विद्युत व हे तुम्हाला यांनी पत्र त्यांनीच दिलंय, यांनीच दिलंय. 1 जूनला काय तर पत्र आलेलं आहे. हा, हे जे पत्र दिलं ते ह्यांनीच दिले. आम्ही यांच्याकडे गेलो. यांचं आजपर्यंत म्हणणं असं आहे की आम्ही ते प्रायव्हेट नाही. हे आता हे तुम्ही जे सांगताय हे आता लोकांना कळेल. माझं नाही हे तुम्ही. हो बरोबर आहे ना, पण ते आतापर्यंत इंग्लिश आणि टोकिंग सगळं करत होतो. मी मराठी ट्रान्सफर कन्नड ट्रान्सफर दोन्ही करून घेतलंय. ऐका ना, हे काय सांगतात आमचं असं कुठेही म्हणणं नाही, हे प्रायव्हेट करतात म्हणून. आता बघा सर, तुम्ही माहितीचा अधिकार टाकला होता, बरोबर आहे? त्या वेळेला आमच्याकडून ग्रामीणकडून जे काय ते डॉक्युमेंट सगळे आले त्या माहिती अधिकारमध्ये आम्ही तुम्हाला दिले. त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटकडून आम्ही स्वखर्चानं करण्यास आम्हाला पत्र ज्या दिवशी आले त्या दिवशी आपण दुपारी त्यांना सँक्शन पत्र दिले. पण तोपर्यंत आम्ही वाद घालत नव्हतो, तोपर्यंत हेच करत होते स्वतः. उद्या ह्यांनी दुसऱ्याला जर का ठरवलं नसतं, उद्या ह्यांनी म्हटले असते मग कोणाला देणारच नाही, ते अडूनच पडलं असतं काम. हे अजून मान्य करत नाहीत ना. हे जी काही चूक झाली तर मान्यता कोणीतरी केली पाहिजे. बघा आता आमच्याकडे जे डॉक्युमेंट आले ते हे म्हणजे हा 1 बॉन्ड होता आणि बाकीचे 7 प्लेन अर्ज होते. हे असं 7चं बॉन्ड होता, म्हणजे 7चं ॲप्लिकेशन होतं. साहेब कसं आहे सांगतो मला, ह्याचा अर्थ काय आहे की अंडरटेकिंग जे दिलं आहे त्यांनी ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे कोण आहेत वेद इलेक्ट्रिकल आणि सातारा हे यांनी बॉन्ड त्यांच्याबरोबर त्या स्टँडर्ड प्रोसिजर आहे का आणि काय वेगळी प्रोसिजर आहे? ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे का आणखीन काय वेगळी प्रोसिजर आहे? एखादं कनेक्शन घ्यायचं समजा तर तुम्हाला बॉन्ड लागतोय का? बॉन्ड असल्याशिवाय DDF जमीन मालकाचाच लागणार. DDF असेल तर बॉन्ड असलाच पाहिजे त्याशिवाय. जमीन मालकाचाच लागणार. आता कसं आहे सांगतो मला, आम्ही आता हे इंडिव्हिज्युअल आहे म्हणून आम्ही बॉन्ड घेतला, बरोबर आहे.
तर तुम्ही आता डिपार्टमेंटची कशी अडचण सांगतो मला, म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची. गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचं काय होतं, अगोदर सँक्शन केल्यानंतर आहे ना, त्यांना कसं होतं, मग त्यांना त्यांचं जे काय टेंडर त्यांना जे असेल वर्क ऑर्डर कोणाला द्यायचं आहे ती त्यांची कायदेशीर प्रोसिजर, म्हणजे त्यांची ऑफिशियल प्रोसिजर लेंदी असते, म्हणून आम्ही ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जे कोण लाभार्थी असतील त्यांना विलंब होऊ नये म्हणून आम्ही ह्यांच्या प्लेन पत्रावर तुमचा बॉन्ड नाही घेतला. मी फक्त तुमच्या प्लेन तुम्ही म्हणजे स्वखर्चानं करणार आहे. मग त्यांच्या लेवलला ते काय करतात, टेंडर काढतात आणि कोणाला एजन्सी. बरोबर आहे साहेब, पण हे एवढं त्यांनी मान्य केली ना की बाबा हे स्वखर्चान प्रकल्पग्रस्त करत होते, हे त्याच्यात तर मान्य ऍफिडेव्हिट मध्ये. हे पहिलं ऍप्लिकेशन तसंच आहे. बरोबर ना. नंतर आम्ही वाद घातला, तुमच्याकडे सगळं घेतलं साहेबांच्याकडे, नंतर काय झालं, त्यांनी पत्र दिलं, नंतर 3 तारखेला तुम्ही मंजूर केलं. नाहीतर आतापर्यंत ह्यांचे जे सगळे जण आहेत ते सांगितलं तुम्हाला की 7चे कनेक्शन होते ना, आम्ही सँक्शन थांबवलं होतं की ह्याच्यामध्ये आमची अडचण होती की 7 पैकी एकानं एकच बॉन्ड देतोय, मग एकाला जर आम्ही सँक्शन दिलं आणि त्यांनी जर उद्या अर्ज दिला की मी स्वखर्चान केलं, बाकी 6 जण देऊ शकत नाही. मूळ ऍप्लिकेशन जमीन मालक करणार ना. कुठला नाही सर, बघा कसं आहे सांगतो मला, मूळ मालक जे आहे ना, जमीन मालक नाही प्रत्येक 7-12 होल्डर हा मूळ मालक आहे असं म्हणणार. सांगवले की प्रत्येक 7-12 होल्डर ते केलंय. नाही म्हणत, त्यांचा मुद्दा काय सांगतो साहेब, त्यांनी म्हणतायत 7 जणांनी करायला पाहिजे. मग 7 जण कोण मूळ जमीन मालक असतील ते स्वखर्चान करतात म्हणून नाही. तुम्ही ऍफिडेव्हिट असं करून घेतलंय, पत्र दिले ना. नाही त्याच्यात असं केलंय तुम्ही लोकांनी की हे स्वतः खर्च करून घेतायत, सरकार खर्च करत नाहीये. गांभीर्य ओळखा. उद्या यांच्यातला अजून कोणतरी तिसरा तयार झाला आणि हे म्हटले नाही आम्ही खर्च केलेला आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं सर माझं हे करून द्या, मी दिलं कसं आहे. अहो ते सगळं आम्ही तिथं पोहोचलोच नसतो. आजपर्यंत तुम्ही ते इंग्लिश वाचून दाखवायला लागले सगळं करून, आम्ही ते केलेलंच नाही, असं झालेलंच नाही. आम्ही ते कसं सांगतो मला, यांची जे 2 लोक आले होते ते काय सांगितलं होतं की ते फक्त आम्ही म्हणजे मंजुरीसाठी हे पत्र देतोय, खर्च हे शासन करणार असं त्यांना आम्हाला सांगितलं होतं. पण हे कसं आहे सांगतो तुम्हाला, उद्या हे कसं आहे, हे बाजूला राहतील. ह्यांच्या अर्जामध्ये कुठंच उल्लेख नाही की हे डिपार्टमेंटचं हे काम आहे म्हणून. अर्जदार कोणा 7 जण अर्जदार आहेत, बरोबर आहे. त्या अर्जदाराला खर्च जमीन आहे बघा, जमीन डिपार्टमेंटची असेल तर डिपार्टमेंटनं करायला पाहिजे ना. कुठला डिपार्टमेंटची जमीन असती तर डिपार्टमेंटनं करायला पाहिजे ना. काय करायला पाहिजे, अर्ज जो करायचा आहे माझ्या म्हणजे आमच्या सरकारच्या नावाची जमीन असती तर सरकारनं करायला पाहिजे. ऐकून घ्या, सरकारनं करायला पाहिजे. बरोबर. जमीन जर खाजगी मालकीवर असेल तर मग सरकारने करायचं का खाजगी मालकीवर त्याची संमती न घेता? तेच सांगितलं तुम्हाला की मग तो करायचा असेल ना. विस्थापित आहेत म्हणजे आता तुम्ही म्हणून साहेब सांगतो विस्थापित म्हणजे काय झाले, हे प्रकल्पग्रस्त आजपर्यंत उठवायला सांगताय. एकच मालक आहे समजा एकच मालक आहे, तो शासन नाहीये, खाजगी आहे. तर मग शासनानं असं ऍफिडेव्हिट करून द्यायचं का कोणी शासनानं? किंवा ह्याच्या जागेमध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर तुम्हाला शासनाचं तुमचं आम्हाला जे आहे ना खर्च नाही, खर्चाचाच विषय आहे. त्यामध्ये काय कन्सेंट डबल आहे साहेब, ते माझ्या जागेमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवा असं पण त्यात उल्लेख आहे. नाही खर्चाचा विषय आहे. खर्चाचा विषय आहे. खर्चाचा विषय आहे साहेब. 1.3 जागेचा तुम्ही तिथं काय म्हणतात ना तसं तुमच्या खर्चाचा विषय आहे साहेब. ही त्यांची हे बघा, डेडिकेटेड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी 1.3. अवमा साहेब तुम्ही त्यावेळी का सांगितलं नाही, ते आमचे इलेक्ट्रिकलचे कॉन्ट्रॅक्टर आणि ते डेप्युटीयर आले होते, त्यांना सांगायचं होतं की बाबा ह्यांच्या नावाचं ऍफिडेव्हिट नको आम्हाला, तुमच्या नावाचं द्या. कोणाचं? आमची इलेक्ट्रिकल विंगची लोक आली होती ना, त्यांना सांगितलं त्यांना सांगायचं होतं की बाबा तुमच्या नावाचं करून द्या. नाही ऐका, म्हणून तर तुम्ही पत्र दिलं आम्हाला. हो पत्र त्यांनी दिलं म्हणून ते पत्र दिलं, म्हणून मी वाद घालत राहिलो. तुम्ही ह्याच्यामध्ये स्वखर्चानं, 1 मिनिट, स्वखर्चानं हे व्यक्ती स्वखर्चानं करते असं ऍफिडेव्हिट आहे ते. उद्या ह्यांनी ठरवलं दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही, कोणाला द्यायचं तरी सगळा खर्च हेच करत होते. तुम्ही अनऑफिशियली मागून पैसे देत होता. ऐका जरा, असं म्हणून ह्याच्याकडे होतं ना, कॉन्ट्रॅक्टर करणार होता ना. कॉन्ट्रॅक्टर काय? कॉन्ट्रॅक्टर सगळं खर्च करणार होता ना त्यात. याच्यात बघा ना तुम्ही. मग तुम्ही का सांगितलं नाही साहेब आम्हाला की असं करू नका ऍफिडेव्हिट? कोण माझ्याकडे जी आली होती त्यांना मी सांगितलं ना, विचारा तुम्ही. कुठं सांगितलंय असं? ऐका तुमचं जे आम्ही पत्र फक्त मागितलं की मला ते नंतर साहेब आम्ही वाद घातल्यानंतर ऐका तुम्ही त्यांच्यावर नाही दगड सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, मी अजून पहिली पण सांगतोय की ह्या प्रकरणामध्ये हे पुनर्वसन आहे, हे लाभार्थी पुनर्वसनाचे आहे, हे कुठेही उल्लेख नव्हता.
तहसीलदारांचा फोन आल्यावर प्लेन- लग्न आलं. हा प्लेन 7-12 आणि त्या 7-12चं एकाच हे तुम्ही सरकारचा पैसा खर्च करताय ना, पण ह्याला का प्रायव्हेट करायला लावताय मग ते परत- कागदावर? आम्ही त्याच्यात तुम्हाला सांगतो परत साहेब तुमच्यावर परत आलं होतं का पत्र असेसमेंटचा किंवा टॅक्स हाऊस टॅक्स रिसिप्ट नसल्यामुळे आम्ही परत पाठवलं होतं ते मग याला विचारा किती वाद घालत होतो साहेब, घालत होतो की नाही, कशासाठी घालत होतो? ते नंतर आले होते. परत नंतर आम्ही पाठवल्यानंतर ते परत असेसमेंटचा उतारा जोडून आला. आज तुम्ही सरकार जर का पैसे देते, मी ह्यांच्याशी हेच म्हटलो साहेबांशी, सरकार पैसे देते तर ह्यांनी का खर्च करायचा? मग ते ऍफिडेविट आम्हाला बदलायला का लावलंय त्यांनी? मग तेच म्हणा तुम्ही बदलायला का लावलंय? हो बदलायला लावलं म्हणून तर तुमचं पत्र आलं. नाही नाही नाही, पत्र दिलं ते सपोर्टिंग केलं साहेब. अहो नाही 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 साहेबांनी ऐका, साहेब, तुम्ही अर्ज भाड्याला लावलं नाही तिथे नशीब. 7 लोकांचा आहे बरोबर आहे अर्ज ऍफिडेव्हिट हा वैयक्तिक लोकांचंच कनेक्शन आहे हो साहेब. एका डिपार्टमेंटचं ग्रुपच्या- कनेक्शन नाही आहे. अहो खर्च करतायत म्हणून एका आणि स्वेच्छा पुनर्वसन आहे, हे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक कनेक्शन आहे. फक्त डिपार्टमेंट त्यांना लाईट पुरवठा सोय करून देत आहे. मग त्या डिपार्टमेंट कशामध्ये डिपार्टमेंट करणार आहे कशामध्ये नोंद होते तेवढं सांगा मला तुम्ही. कशा कायद्यावर आहे? 1.3 मध्येच होणार ना. कशामध्ये काय कुठल्या पेपरमध्ये तुम्ही डिपार्टमेंट करणार आहे होतं हे मला दाखवून द्या तुम्ही. मग मला ते मागितलं पत्र म्हणून दिलं ना तुम्हाला पत्र मी. मग तेच म्हणतोय ना ते चुकीचं होतं खरं म्हणून मी आहे. मागितलं. जर बॉन्ड जर तुम्हाला चुकीचं वाटत बॉन्ड असेल केलं ना. एकाच नावाचा होता आणि मग आम्हाला एका नावाचा नाही साहेब, त्यांच्या नावानं खर्च करायला लागतो असं तुम्ही जरा म्हणताय. वाचा ना, तुम्ही वाचत नाही हो, मगापासून वाचा तुम्ही, हे घ्या. मला माहिती आहे तुम्ही काय म्हणताय साहेब. तुम्ही म्हणताय की 7 जणांचा पाहिजे होता. हा. असं 7 जणांचा स्व खर्चाला नको होता. तुम्ही बोलू नका साहेब. एवढे- दोघांचा. म्हणून त्यांनी तुमचा जो बॉन्ड आहे ना हा स्व खर्चानं प्रकल्पग्रस्त करतायत. माझं म्हणणं शासन पैसे याच्यावर खर्च करतं, याच्यात कुठंच नाहीये. पत्र दिलं ना साहेब मी माझ्या वतीचं होतं. अहो पण ते कधी आम्ही रक्त जाटवतो साहेब, हे बोलले संघर्ष मगाशी करायला ना. होता आम्हाला. दिलं ना आम्हाला काय माहिती आहे, मी काय देव आहे काय? मला दोन माहिती तास असेल. म्हणजे आम्ही मी साहेबांना रोज हो त्यांच्याशी तुमच्याशी वाद घालायला आलो, त्यांची विचारा ह्यांना विचारा. या साहेबांच्याकडे आधी 2 तास घालवले, ह्यांच्यानंतर ह्यांच्याकडे 2 तास. त्यामुळे आज प्रकल्पग्रस्त हे जे बिचारे आहेत त्यांना हक्काची लाईट भेटेल. ऐकून घ्या, त्यांना काय पाहिजे ते मला माहिती आहे का? हे बघा सर, आता तुम्ही त्यांनी जरा- मागितलं, ऐका ऐका मी ऐका दिलं. बघा. तुम्ही काय म्हणताय मी काय देव आहे का? मग आम्ही काय देव आहे का? हे प्रकल्प कसा ठाव आहे ना असं कसं म्हणताय तुम्ही? हे प्रकल्प कसं आम्ही कोण ठरवणार? मग तहसीलदार साहेबांनी सांगितलं ना साहेब आपल्याला. अहो फोन सांगित फोनवर मी हेच म्हटलो साहेब, ते इथे वादविवाद घातल्यानंतर प्रकल्प कसा आहे हे कोण ठरवणार? हे आम्ही- कागदावर द्यायला नको का कनेक्शन? नंतर म्हणले साहेब तुम्ही फोन मला, आला ना. तुम्ही नंतर मला म्हटले प्रकरण तहसीलदारांचा फोन मी भेटायला आला. आलो तुम्हाला. आपण ह्या झाल्या तर आम्ही कोण ठरवणार हे प्रकल्प कसा आहे? हो त्याच्यासाठी ते पत्र. काम झाले साहेब. काम झालं आता 2 तुम्ही तास सांगितलं इकडे तुमच्यामुळे उभं. 4 दिवस ट्रान्सफरला पैसे नाही आले, म्हणजे तुमचा ट्रान्सफर मंजूर नाही झाला. प्रशासनाचा माणूस इथं येऊन 4-4 दिवस 5-5 दिवस ट्रान्सफर मंजूर होत नसेल, आज तिथं जीवन मरणाचा साहेब प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, सॉरी सर, आम्ही करतो सर. कधी साहेब आता आपण ह्याच्यात काय करायचं आहे? नाही, सरांनी काम करून 1.3 मधलं काम आहे. डिपार्टमेंटचा 0 रोल आहे सांगतो तुम्हाला. सर कोऑर्डिनेट करा माझ्याशी, आमच्याशी. अहो पैसे तर हे पैसे जे सरकार देत आहे ना ह्याच्यात, हे साहेब 1 मिनिट बसा, ह्याच्यात कुठंच दिसत नाही सरकार पैसे. आता ह्याच्यात झाले काय माहितीये का? इथं भेटायचं कोणाला? सर माझ्या डिपार्टमेंट काम राहिले काम करून घेणारी पार्टी आहे. हे ते बीसीबीचा रोल नाही. अहो तेच सांगतो काय, ह्यांना ते मगातपासून आहे ना ते शेंड्या लावत होते. योगायोगानं परत आम्ही या ठिकाणी आलो, ट्रान्सफर आम्हाला सांगायला लागलाय तो की हे तुमच्यामुळे चुकीचं राहिलंय म्हणून. तुमच्यामुळे लेट होतं. तिथं सांगितलं म्हणून. तुमच्यामुळे राहिलं. आता तो पळून गेला लेखाचा. त्यांच्या अंगात आलं. एवढ्या दिवस हा 3-4 वर्ष साहेब झाली लाईट नाहीये. घरं बांधताना वरती जनरेटर वगैरे आणून घरं सामान चोरीस होतंय, सगळं होतंय. हे नोटीस देतात ताबडतोब घरं खाली करा म्हणून. दारात एवढं मोठं उकरून ठेवलंय. मला सांगा तोंडी आता ते काय म्हणलं आम्ही तुम्हाला तोंडी सांगितलं होतं. तोंडी सांगतो आपण सांगितलं. फोन आला हा, ऐका सर. त्या कळलं ना. आता साहेब सांगा एवढं कोणतं माहितीच नव्हतं.